शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांचं राजकारण आता राज्यपाल के शंकर नारायण यांनी जारी केलंय। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये 3 वर्षांचा कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षाही त्यांना ठोठावण्यात आली आहे। त्यामुळे घोलप यांचं सध्याचं आमदारपद 21 मार्च 2014 पासून पूर्वलक्षी परिमाणानं संपुष्टात आलंय। इतकंच नाही तर भविष्यात त्यांना संसदेची किंवा राज्य विधिमंडळाची कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्यानं त्यांचं राजकीय जीवन आता संपुष्टात आलंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। दीपक, खरं तर ही राजकारणातली अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। कारण नव्या कायद्यानुसार महाराष्ट्रात एखाद्या राजकीय नेत्याचं राजकीय भवितव्य संपण्याची ही पहिलीच घटना आहे। यापूर्वी बिहारमध्ये घडलेल्या लालू प्रसाद यांच्या बाबतीत, कारण संसदेने जो नवीन कायदा साधारणतः 1.5 वर्षापूर्वी संमत केला होता, त्या कायद्यानुसार ज्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षापेक्षा जास्त कारावास झालेला आहे, कारावासाची शिक्षा झालेली आहे, त्या व्यक्तीचं सध्याचं जे राजकीय पद असेल ते रद्द होतं। त्याचबरोबर पुढील सर्व निवडणुका लढवण्यापासून त्याच्यावर बंदी घातली जाते। दीपक, आपल्यासोबत स्वतः बबनराव घोलप आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करूयात। घोलपची काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, असं आहे की न्याय प्रक्रियामध्ये जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालय शिक्षा सुनावतो त्यावेळेस ते विधानसभेच्या अध्यक्षांना कळवतात, अध्यक्ष राज्यपालांना कळवतात, राज्यपाल कायदेशीर बाबी तपासून त्याची एक GR काढतात। त्याप्रमाणे तो GR मागच्याच वेळेस निघालेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खालचा निकाल माझ्या मनासारखा नाही, माझ्या बाजूचा नसल्यामुळे मी उच्च न्यायालयात गेलेलो आहे आणि 8 ऑगस्टला मला खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती पण मिळालेली आहे आणि आता माझी उच्च न्यायालयामध्ये मी न्याय मागतो आहे की मला खालच्या न्यायालयांनी जी दिलेली शिक्षा आहे ती गैर आहे आणि ती कशी गैर आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी उच्च न्यायालयामध्ये आता सध्या करतो आहे। मी सध्या ऑनलाईन आहे आणि त्यामुळे मला न्याय मिळेल आणि मी पुन्हा निवडणुकीला उभा राहील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे। घोलपजी, आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत आमच्यासोबत, ते सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात। दीपक, तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता। घोलपजी, पण संसदेने जो नवीन कायदा पारित केला होता त्या कायद्यानुसार शिक्षा सुनावल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीची सध्याची जी राजकीय पद असेल ते पद रद्द होईल, त्याचबरोबर पुढील निवडणुका सुद्धा त्याला लढवण्यापासून बंदी घातली जाईल आणि या कायद्यानुसारच तुमच्या विरोधात राज्यपालांनी जो GR काढलेला आहे तो काढलेला आहे, तर या GRला तुम्ही कसं काय आव्हान देणार? मी तेच म्हणतो की मी उच्च न्यायालयामध्ये तेच सादर करू इच्छितो की खालच्या न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे तो गैर आहे, तो माझ्या वकिलाला मांडता आला नाही माझी बाजू, म्हणून मी उच्च न्यायालयामध्ये मी माझी बाजू मांडून मी त्या शिक्षेस पात्र नाही, मी ती शिक्षेपासून वंचित मला ठेवावं आणि मला लोकप्रतिनिधी म्हणून जसा 25 वर्ष मी जनसेवा केली तशी मला पुन्हा सेवेची संधी द्यावी अशी उच्च न्यायालयामध्ये मी मागणी करू शकतो आणि उच्च न्यायालय मला न्याय देऊ शकतं आणि माझी बाजू समजून घेऊ शकतं। ही प्रोव्हिजन कायद्यामध्ये असल्यामुळे मी उच्च न्यायालयात गेलेलो आहे। तुम्ही या संदर्भात राज्यपालांकडे संपर्क केला होता, कारण जेव्हा विधिमंडळाने ही शिफारस राज्यपालांना केली होती, साधारणतः 2 महिन्यांपूर्वी विधिमंडळाने शिफारस राज्यपालांना केली होती, त्यावेळेला तुमच्याकडनं राज्यपालांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला होता का? नाही, राज्यपालांशी संपर्क साधण्याचा माझा संबंध येत नाही, कारण ही प्रक्रिया न्याय व्यवस्थेने दिलेली असते, त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेने ते कळवलेलं असतं, त्याच्यामुळे त्यांचं काम ते करतात। परंतु मला जे आता पाहिजे ते न्यायालयातूनच पाहिजे आणि न्यायालयच राज्यपालांना कळविल अशा प्रकारची प्रोव्हिजन पुढची असते। घोलपजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। दीपक, तुमचेही खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल। एकंदरीत घोलप यांचं राजकीय जीवन आता संपुष्टात आलंय हे तर इथे स्पष्ट होतंय। पुढच्या बातमीकडे वळूयात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।